मंत्रालय परिसरामध्ये आंदोलन पाहायला मिळते। प्रहारनं आंदोलन पुकारलेलं आहे। मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोर हे आंदोलन पुकारलेलं आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक जमलेले आहेत। तब्येत खालावलेली आहे, परंतु शासनाला काहीच पडलेलं नाहीये। शासन दिव्यांगांची पेन्शन 6,000 करणे, प्रमुख मागणी यानंतर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करायचा आहे। मुख्यमंत्री आम्हाला वेळ द्यावी। मुख्यमंत्र्यांनी बच्चोकडे 4 दिवसावर आंदोलन करत आहेत, त्यांच्याकडे कुणाचं लक्ष नाही, त्यांच्यावर लक्ष कोण देणार? गिरीश, आम्हाला सांगा, आता मुंबईमध्ये सुद्धा प्रहारनं आंदोलन पुकारले, नेमकी काय अपडेट आहे, काय माहिती आहे? मंत्रालयाच्या गेटच्या बाहेर या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। तिकडे बच्चू कडू आहेत, ते आंदोलन करत आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी मंत्रालयाच्या बाहेर प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांना जे हमीभाव मिळावे, याशिवाय दिव्यांगांना जे 6,000 रुपये पेन्शन मिळावे, यासाठी ज्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आहेत ते आता मंत्रालयाच्या बाहेर या ठिकाणी आंदोलन करत आहेत। पोलीस या सर्वांना ताब्यात घेत आहेत। जोरदार घोषणाबाजी आहे ती मंत्रालयाच्या बाहेर या ठिकाणी प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत। या ठिकाणी दिव्यांग मोठ्या संख्येने आहेत आणि सध्या हे आंदोलन आहे ते आंदोलन सुरू आहे। खरं तर मंत्रालयात हे आंदोलन केलं जाणार होतं, मात्र पोलिसांनी त्या ठिकाणी आधीच अडवलं आणि त्यामुळे मंत्रालयाच्या गेटच्या बाहेर कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र पोलीस आहेत